हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग स्टोरीकडे वळूयात. सर, हे खूपच चुकीचं होईल ना? माझा अर्थ, आपल्याला त्या फोटोबाबत गोपनीयता राखायला हवी, कारण यात एका मुलीच्या इज्जतीचा प्रश्न आहे. मला माहीत आहे तुम्ही आत्ता खूप रागात आहात, कारण तुमचं लग्न इशिता मॅडमसोबत झालं आहे. पण तरीही माझं ऐका, कृपया ते काम करू नका, मॅनेजर शांतपणे म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून कबीर रागात म्हणाला, जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर. सल्ला देण्याची गरज नाही आणि सध्या तरी इथून निघून जा. आजच्या माझ्या सगळ्या मीटिंग्स रद्द कर. आज मला कोणतीही मीटिंग्स करायची नाही, असं म्हणत कबीरने रागाने त्याच्याकडे रोखून पाहिलं. कबीरच्या त्या रागीट नजरेपासून घाबरून मॅनेजर तिथून पटकन निघून गेला. तो गेल्यावर कबीरने आपली मूठ आवळली आणि स्वतःशीच कुडकुडत म्हणाला, मला आधीच ठाऊक होतं की तू अशा प्रकारची मुलगी आहेस, फक्त पैशांच्या मागे धावणारी. माझ्या कुटुंबासमोर तू चांगली असल्याचं नाटक करत आहेस. फक्त 24 तास, मग तुझं खरं रूप माझ्या कुटुंबासमोर उघड होईल. ज्यांनी आपल्याला एकत्र केलं तेच तुला घराबाहेर हकलवून लावतील आणि मग मी तुझं आयुष्य नरकाहून वाईट बनवेन. रात्र. कबीर ऑफिसमधून घरी आला तर त्याने पाहिलं की इशिता त्याच्या कुटुंबासमवेत सोफ्यावर बसून गप्पा मारत होती. हे पाहून कबीरच्या डोळ्यात संशय चमकला, कारण त्याने इशिताला बाल्कनीत बंद केलं होतं. ती आपलीच बाहेर आली नसती, म्हणजेच कुणीतरी तिला तिथून बाहेर काढलं होतं. हे लक्षात येताच तो सगळ्यांकडे रागाने बघत ओरडला, माझ्या रूममध्ये माझ्या परवानगीशिवाय कोण गेलं? समोर ये, नाहीतर माझ्या पद्धतीने शोधून काढीन आणि मग मी त्याला सोडणार नाही. कबीरच्या रागीट आवाजाने सगळं घर शांत झालं. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तेव्हा अनया घाबरत त्याच्यासमोर आली आणि म्हणाली, भाऊ, मी गेले होते कारण इशिता तिथे एकटी होती. कदाचित तुम्ही चुकून तिला बाल्कनीत बंद केलं होतं. तुम्ही घरात नव्हतात आणि इशिता बाहेर येत नव्हती. मी तिला खूप वेळ बाहेर येण्यासाठी बोलवत होते, पण ती काहीही प्रतिसाद देत नव्हती. म्हणून मला तुझ्या रूममध्ये जावं लागलं. पण मी प्रॉमिस करते, पुढच्या वेळी तुझ्या परवानगीशिवाय मी तुझ्या रूममध्ये पाऊलही ठेवणार नाही. हे ऐकून कबीर डोळे बारीक करून म्हणाला, तू चूक केली आहेस आणि त्या चुकीला शिक्षा मिळणारच. तुला माहीत आहे, मी एकदा जे ठरवतो ते बदलत नाही. तुझी शिक्षा म्हणजे पुढचे 2 दिवस संपूर्ण घर तू साफ करशील. जर नाही केलंस तर तुझं सगळं पॉकेट मनी बंद करीन आणि तुझं क्रेडिट कार्ड ब्लॉक करीन, असं म्हणत कबीर तिथून निघून गेला. कबीर निघून जाताच अनया आश्चर्यचकित होऊन सगळ्यांकडे बघू लागली. एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी भाऊ एवढी शिक्षा देईन असं तिला वाटलंच नव्हतं. तेव्हा इशिताजी जानकी खन्नाला दूध देत होती. अनयाकडे येऊन म्हणाली, तू हे सगळं करायचं नाहीस. मी त्याच्याशी बोलते, यात तुझी काहीही चूक नाही. हे मला माहीत आहे, म्हणून त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. इशिताचं ऐकून अनया चेहरा वाकडं करत म्हणाली, तू काही करू शकणार नाहीस. तो माझा भाऊ आहे. मला माहिती आहे तो कसा आहे. एकदा शिक्षा दिली की ती पूर्ण झालीच पाहिजे, नाहीतर त्याला समाधानच मिळत नाही. आणि मी नाही की तो तुला काही बोलू, म्हणून तू काही बोलू नकोस त्याच्याशी, अनया इशिताला म्हणते. तेव्हा इशिता हसून म्हणाली, पण अनया, तू घरचं काम तर करायला आवडत नाही तुला, आणि एवढं मोठं घर एकटीने साफ करणं किती कठीण आहे हे तुला माहीत आहे ना? इशिता अनयाला म्हणते. अनया रडवेल्या आवाजात म्हणाली, अगं, तू मला घाबरू नकोस. आधीच मी टेन्शनमध्ये आहे. हे घर इतकं मोठं आहे की इथे 10 नोकरांनी काम केलं तरी वेळेवर होत नाही. कुठून तरी भाऊ अशा शिक्षा का देतो देव जाणे. पण मी काय करू? जर मी काम नाही केलं तर माझं क्रेडिट कार्ड गमवावं लागेल
आणि ते मी अजिबात नाही करणार, ते मला अजिबात नको आहे. हे ऐकून इशिता तिच्याकडे बघू लागली. तेवढ्यात जानकी खन्ना तिच्याजवळ आली आणि म्हणाली, तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. कबीरने शिक्षा दिली खरी, पण उद्या तो घरात कुठे असणार आहे. त्यानंतर ऑफिसला जायची वेळ झाली की आपण सगळे मिळून तुझी मदत करू, पण आता तरी तू झोपलेलं बरं. जानकी खन्नाच्या या शब्दांवर अनया शांतपणे डोकं हलवत तिच्या खोलीकडे निघून गेली. इशिताने हे पाहिलं आणि मग जान्हवी खन्नाकडे बघत ती म्हणाली, मॉम, म्हणजे मी अनयासोबत झोपू का आज रात्री? माझं म्हणणं म्हणजे मी आज तिच्यासोबतच झोपते का? इशिताचे हे बोलणं ऐकून जान्हवी खन्ना डोळे थोडेसे बारीक करत म्हणाली, एक तर मी तुझ्यासाठी आंटी नाही आहे, मी तुझी मॉम आहे. जसं कबीर आणि अनया मला मॉम म्हणतात तसंच आता तूही म्हणायचं. आणि दुसरं म्हणजे तुझं नुकतंच लग्न झालंय आणि तू तुझ्या मैत्रिणीच्या खोलीत झोपण्याची परवानगी विचारते आहेस. तुला तर तुझ्या नवऱ्यासोबत त्याच्या खोलीत असायला हवं ना, म्हणूनच तू आता थेट कबीरच्या खोलीत जा. हे ऐकताच इशिताला कळून गेलं की इथे काहीही बोलून काहीही उपयोग नाही, कारण सगळे घरचे तिचं कबीरकडे पाठवणंच ठरवून बसले होते. त्यामुळे इशिता काहीही न बोलता हलकंसं हसत तिथून निघून गेली. इशिता निघून गेल्यावर जानकी खन्ना जान्हवीकडे पाहत म्हणाल्या, तुला आज रात्री तिला कबीरच्या खोलीत पाठवायला नको होतं. तू पाहिलंस ना तिच्या चेहऱ्यावर किती भीती होती. याचा अर्थ तिलाही कबीरसोबत राहणं धोकादायक वाटते. त्यावर जान्हवी त्यांच्या जवळ येत म्हणाली, मॉम, जर मी आज इशिताला अनयाच्या खोलीत झोपायला दिलं असतं तर कबीरला एक निमित्त मिळालं असतं. मग तो उद्याही तिला खोलीत येऊ दिलं नसतं त्याने. म्हणून मीच ठरवलं, काही दिवस तरी ती कबीरसोबत राहू द्या. मला माहीत आहे तुम्हालाही तिची काळजी वाटते आणि मलाही, कारण आपल्याला माहीत आहे कबीरचा स्वभाव कसा आहे. पण आपण काय करणार, तो कसा आहे ते बदलणं गरजेचं आहे आणि ते फक्त इशिताच करू शकते. आणि जर काही चुकीचं झालं तर आपण तिच्या पाठीशी आहोत. कबीरला समजावून सांगायला आपण तयार आहोत. जान्हवीच्या बोलण्यावर जानकी म्हणाल्या, पण तुला असं वाटत नाही का की तू सध्या फक्त तुझ्या मुलाच्या फायद्याचाच विचार करतेस? तुला माहीत आहे कबीर कसा आहे, त्याला समोरच्याचं काही पडलेलं नसतं. तो एखाद्याशी वागण्याची मर्यादा ओलांडतो, जणू काही समोरचा माणूस नाही तर प्राणी आहे. अशा परिस्थितीत इशिता त्याच्यासोबत राहणं खूप धोकादायक आहे. मी म्हणते असं काही कर की स्वतः कबीर तिला स्वतःच खोलीत सोडायला सांगू नये, कारण जेव्हा तो स्वतःच्या बहिणीला खोलीत येऊ देत नाही तेव्हा इशिताला कसं देईल? जरी लग्न झालं असलं तरी ती त्याच्यासाठी अजूनही अनोळखीच आहे. त्यावर जान्हवी म्हणाली, मी तुमचं म्हणणं समजून घेतलंय आणि काळजी करू नका. मी दोघांनाही एकत्र आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. पण आधी मला हे समजून घ्यावं लागेल की इशिताच्या मनात नक्की काय चाललंय. तिला खरंच कबीरला आपलंसं करायचं आहे का, की ती फक्त आपल्यामुळे हे सगळं करत आहे? उद्या जर तिने कबीरला सोडलं तर मग काय? म्हणूनच मी आधी तिच्या मनातील गोष्ट समजून घेईन आणि मग तुमच्या सांगण्यानुसार सगळं करेन. इतकं बोलून जान्हवी हलकंसं हसली. इकडे कबीरच्या रूममध्ये कबीर आपल्या खोलीत शांत बसलेला असतो. इतक्यात इशिता खोलीत येते. ती त्याच्याकडे पाहत म्हणते, माझी तुमच्यासमोर बोलायची काहीही लायकी नाहीये, पण एक गोष्ट सांगायची आहे. अनयाने मला खोलीतून बाहेर पाठवलं कारण मला बाहेर जावं लागणार होतं. यात तिची काहीही चूक नाही. शिक्षा द्यायचीच आहे तर मला द्या. मीच तेव्हा बाल्कनीत एकटी होते आणि बाहेर जाणं खूप गरजेचं होतं. कबीर तिच्याकडे टक लावून बघतो. नंतर बेडवरून उठून
तिच्या समोर येतो आणि नजर भिडवत म्हणतो, ओ म्हणजे तुला हवी आहे ती शिक्षा जी मी अनायाला दिली होती? इतकं महान बनायचंय तुला? ठीक आहे, मग आता पुढची 2 दिवस संपूर्ण घराची, अगदी गार्डनसुद्धा स्वच्छता तू करणार आहेस. 2 दिवसांनी घर हिरोच्या स्टाईलमध्ये चमकायला हवं. जर कुठेही घाण आढळली तर शिक्षा वाढेल. इशिता त्याला शांतपणे उत्तर देते, ठीक आहे, मी सगळं स्वच्छ करेन, पण ही शिक्षा अनयाला देऊ नका. ती खूप नाजूक आहे. तिला कधीही हे काम दिलं नव्हतं. अचानक असं काही करायला सांगणं योग्य नाही. म्हणूनच मी फक्त तिची शिक्षा टाळण्यासाठी तुमच्यासमोर बोलले. कबीर तिच्यापासून दूर जात म्हणतो, खूप मोठी समाजसेविका आहेस वाटतं. ठीक आहे, मी अनायाची शिक्षा रद्द करतो, पण तीच सगळी शिक्षा आता तुला देतो आणि आत्तासाठी बाल्कनीत जाऊन झोप. मला माझ्या खोलीत कुणाचंही जास्त वेळ राहणं आवडत नाही. कबीरचं हे बोलणं ऐकून इशिता काहीही न बोलता बाल्कनीत निघून जाते. तिने आधीच तिथे चादर पसरवली होती, त्यामुळे झोपायला अडचण नव्हती. पण हवामान बिघडलं तर त्रास होऊ शकतो हे तिच्या मनात होतं. सध्या हवामान चांगलं होतं, म्हणून ती दरवाजा बंद करून तिच्या जागेवर जाऊन बसली. तिला आधी झोप येत नव्हती. या घरात येऊन तिने झोपच हरवली होती. विशेषतः जेव्हापासून कबीरशी लग्न झालं होतं, ती फक्त आकाशाकडे बघत बसलेली होती. आपल्या आई वडिलांची आठवण करत होती. त्यांचे चेहरे आकाशात पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. कधी झोप लागली तिलाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी इशिताची झोप लागली तेव्हा ती बाल्कनीतच होती आणि सकाळी उठल्यावर तिने पाहिलं की दरवाजा उघडलेला आहे. काल रात्री कबीरने तो बंद केला होता, त्यामुळे आता उघडलेला पाहून तिला समजलं की तो दरवाजा त्यानेच उघडला असणार. तिने पटकन आपल्या बॅगेतून कपडे काढले आणि बाथरूममध्ये जाऊन तयार झाली. नुकतीच नवविवाहित असल्याने अजून काही दिवस तिला लाल रंगाचे कपडे घालावे लागत होते. आज तिने लाल अनारकली सूट, चुडा, सिंदूर, मंगळसूत्र घातलं होतं. कपाळावर हलकीशी टिकली लावली आणि स्वतःला आरशात पाहून ती खोलीबाहेर आली. जेव्हा ती हॉलमध्ये आली तेव्हा तिने पाहिलं की कबीर कुठेच दिसत नव्हता आणि हे बघून तिला थोडं समाधानच वाटलं. कारण इशिताला सध्या काही दिवस कबीरला समोर पाहायचंच नव्हतं. कारण त्याच्या आसपास असलं की तिला एक विचित्र भीती वाटायची. तितक्यात अनयाने इशिताला पाहिलं. एकदम नववधूसारखी सजलेली. ती तिला गळ्यात घेत म्हणाली, अगं यार माझी जान, तू किती सुंदर दिसते आहेस. असं वाटतंय की आज किमान 10 मुलं तुझ्यावर फिदा होणार. खरंच तुला कोणाची वाईट डोळं लागू नये. तू म्हणजे वर्ल्डची बेस्ट आणि सगळ्यात सुंदर मुलगी वाटतेस. अनयाच्या बोलण्यावर इशिता हलकसं हसली. ती एक प्रेमळ हसणं होतं. तिने अनयाला गळ्यात घेत हसत म्हणाली, माझी मैत्रीणच एवढी गोड आहे तर मी गोड दिसणारच ना. आणि त्यानंतर इशिताचं हे बोलणं ऐकून अनया थोडं लाजतच म्हणाली, हो हे तर खरंच आहे. मी आता वर्ल्डची बेस्ट मैत्रीणच नाही तर वर्ल्डची बेस्ट नणंद देखील झाली आहे. आणि जेव्हा माझ्या वहिनीला एखाद्या एवढ्या चांगल्या गोष्टी मिळाल्यात तर ती स्वतः पण बेस्ट वहिनी असायला हवी ना. आणि तू तर माझी वर्ल्डची बेस्ट वहिनीच होणार आहेस. हे ऐकून इशिता जोरजोरात हसायला लागली. तिचं हसणं पाहून जानकी खन्नांनी अनयाचे कान हलकेच ओढत तिला म्हणाल्या, पहिली गोष्ट म्हणजे ती आता फक्त तुझी मैत्रीण नाही, ती आता तुझी वहिनी आहे. म्हणून तू आता तिला तू नको म्हणूस, आप म्हण. म्हणजेच ती सांगते की तुम्ही म्हणा. आपल्याला घरी एक परंपरा आहे, जे आपल्यापेक्षा मोठं असतं त्याला आपण
तुम्ही म्हणूनच संबोधतो, म्हणून तू पण आता तिच्याशी तुम्ही म्हणत बोल. हे ऐकून अनयाने थोडा चेहरा वाकडं करत म्हटलं, पण दादी, ती तर माझी जुनी मैत्रीण आहे. मी सुरुवातीपासूनच तिला तू म्हणत आली आहे. आता अचानक असं तुम्ही म्हणणं खूप अजीब वाटेल, पण मी प्रयत्न करेन. जमलं तर नक्कीच तिला तुम्ही म्हणेन. अनयाचं हे बोलणं ऐकून जानकी खन्ना हसल्या आणि तिचे कान सोडले. तितक्यात इशिता त्यांच्याकडे पाहत म्हणाली, मला मार्केटमध्ये जाऊन थोडी खरेदी करायची आहे. मी जाऊ का? हे ऐकून जान्हवी खन्ना तिच्या जवळ येत म्हणाल्या, जाऊ शकतेस, पण त्यासाठी परवानगी मागण्याची गरज नाही. फक्त सांगून जा, म्हणजे आम्ही शोधत बसणार नाही. विशेषतः ही तुझी नखरेल मैत्रीण, जिला तू घरात दिसली नाहीस की लगेच काळजी वाटते. जान्हवी खन्नांचं बोलणं ऐकून अनयाने पुन्हा एकदा चेहरा लांबवला आणि इशिता हसत म्हणाली, ठीक आहे मॉम, मी थोड्याच वेळात परत येईन. असं म्हणत इशिता शांतपणे घराबाहेर गेली. दरम्यान कबीरच्या घरी कबीर एक मीटिंग संपवून आपल्या केबिनकडे जात होता. तेवढ्यात त्याचा मॅनेजर धावत त्याच्या जवळ आला. कबीर अजून केबिनमध्ये शिरतो न शिरतो तोच मॅनेजर त्याला थांबवत म्हणाला, सर, मला सगळी फोटो सापडली आहेत. कबीरने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि निशब्दपणे केबिनचं दार उघडून आत गेला. मॅनेजरही लगेच त्याच्या मागोमाग आत गेला. कबीर आपल्या जागी बसला आणि मॅनेजर समोरच्या खुर्चीवर बसला. मॅनेजरने एक लिफाफा टेबलवर ठेवत म्हणाला, सर, ह्या लिफाफ्यात त्या सगळ्या फोटो आहेत. मी स्वतः पाहिले आहेत. मी विनंती करतो की कृपया हे फोटो व्हायरल करू नका. आजवर तुम्ही कधीच असं खालच्या पातळीचं काही केलं नाही आणि आता तुम्ही कोणाच्या प्रतिष्ठेवर घाला घालण्याची गोष्ट करत आहात. हे ऐकून कबीरला समजलं की यात नक्कीच काही गडबड आहे. त्याने काहीही न बोलता लिफाफा उघडला. आत अनेक फोटो होते आणि त्यात इशिता वेगवेगळ्या मुलांसोबत दिसत होती. काही फोटो इतके अशोभनीय होते की कोणालाही ते पाहून लगेच टाकून द्यावं असं वाटेल. हे सगळं पाहून कबीरच्या डोळ्यात रागाने आग पेटली. त्याने ते फोटो आपल्या मुठीत दाबून धरले. ते पाहून मॅनेजर घाबरत म्हणाला, सर, ही तुमची बायको आहे. मला वाटतं की तुम्ही यांच्याशी थेट बोलावं. ह्या फोटो मीडियामध्ये व्हायरल करणं योग्य नाही. हे फोटो मला कॉलेजमध्ये सापडले. एक मुलगी होती, तिचं नाव मला माहीत नाही, कारण तिने सांगितलंच नाही, पण ती म्हणाली की तिच्याकडे असे खूप फोटो आहेत जे तिने आजवर जपून ठेवले होते. इशिता आणि तिचं काही पटायचं नाही. तिला बदनाम करण्याची तिची योजना होती, पण त्याला संधी मिळाली नव्हती, कारण मध्येच अनया इशिताची मैत्रीण झाली. त्यामुळे त्या मुलीला थांबवावं लागलं. सगळ्या कॉलेजमध्ये माहिती होतं की अनया तुमची बहीण आहे, म्हणून कोणीही तिच्याशी पंगा घ्यायला झजावत नव्हतं आणि इशिता तिची मैत्रीण असल्यामुळे इशिताशीही कोणी अडचण घेत नव्हतं. पण तरीही त्या मुलीने फोटो जपून ठेवले होते. मला माहीत नाही की आजपर्यंत तिनं हे फोटो का जपले, पण जेव्हा मी तिला ते फोटो मला द्यायला सांगितलं तेव्हा तिने सहज दिले. मी पैसेही ऑफर केले, पण तिने साफ नकार दिला. तिला काहीच नको होतं. मी जेव्हा ते फोटोग्राफ घेत येत होतो तेव्हा एक मुलगा माझ्या जवळ आला आणि त्याने काहीतरी असं सांगितलं जे ऐकून मला खरंच विश्वास बसला नाही, कारण मी अनाया मॅडमना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो आणि अनेकदा त्यांनी माझ्यासमोर इशिता मॅडमबद्दल बोललेलं आहे. मी जितकं इशिता मॅडमबद्दल जाणतो त्यानुसार मला असं वाटत नाही की हे सगळं खरं असू शकतं. मॅनेजरच्या बोलण्यावर आणि त्याचं इशिताचं बाजू घेणं पाहून कबीर संतापून
दात कुरकुरत म्हणाला, पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून समजत नाही. ती मुलगी आमच्या कुटुंबात राहून नाटकं करत आहे आणि तुम्ही सगळे तिच्या या फालतू नाटकांवर विश्वास ठेवत आहात. दुसरी गोष्ट म्हणजे तिने अनयाला खरं मनापासून मैत्रीण बनवलं नाही. उलट पक्षी मुद्दामहून तिला मैत्रीण बनवून तिचा फायदा घेण्याचा प्लॅन केला. माझी बहीण खूप सरळ आणि भोळी आहे. तिला लोकांची खरी ओळख पटत नाही. म्हणूनच तिने अशा पद्धतीने अशा मुलीशी मैत्री केली जिला मैत्री करण्याचाही अधिकार नाही. मला फक्त असाच काहीतरी पुरावा हवा होता ज्यामुळे मी त्या मुलीचं खरं रूप उघडं करू शकेन आणि माझ्या कुटुंबालाही कळेल की ती मुलगी किती नीच आहे. आता मी वेळ न घालवता तुला एकच गोष्ट सांगतो. हा फोटो घे आणि तो न्यूजमध्ये व्हायरल कर. जगालाही हे समजायला हवं की एक निष्पाप दिसणारी मुलगी देखील किती मोठी फसवणूक करणारी असू शकते. मला आधीपासूनच ती मुलगी आवडत नव्हती, पण आज तिचं वागणं बघून तर मला तिच्याबद्दल आणखीनच तिरस्कार वाटतोय. इतका की आता घर जाऊन तिला बाहेर हकलून द्यावं असं वाटतंय. पण मग मी विचार केला की हे काम मी का करू? माझं कुटुंबसुद्धा हे काम करू शकतं. म्हणून आता हे काम माझं कुटुंब करेल. कबीरचं बोलणं ऐकून मॅनेजर पूर्णपणे गोंधळून गेला. त्याला हे कधीच नको होतं की कबीर हे फोटो व्हायरल करावं, कारण एकदा फोटो व्हायरल झाला की जग इशिताला खूप चुकीच्या नजरेने बघेल. हे विचार करत कबीरला काही बोलायला तोंड उघडतो. तेवढ्यात कबीर त्याच्याकडे रागाने बघतो आणि म्हणून मॅनेजर काहीही न बोलता शांतपणे केबिनमधून बाहेर निघून जातो. दरम्यान दुसरीकडे इशिता मार्केटमध्ये आली होती. तिला स्वतःसाठी काही वस्तू खरेदी करायच्या होत्या ज्या तिच्याकडे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे ती सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करत होती. सगळं सामान घेतल्यावर ती बिल काउंटरवर आली आणि लाईनमध्ये उभी राहून पेमेंटची वाट बघू लागली. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. तेवढ्यात संपूर्ण सुपरमार्केटमध्ये एकच गोंधळ माजला. सगळे लोक एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात एक मुलगा ज्याने टोपी आणि चेहऱ्यावर मास्क घातला होता तो थेट लाईन सोडून बिल काउंटर समोर आला. त्याला असं समोर येताना पाहून इशिता डोळे बारीक करत म्हणाली, आपण मध्ये का घुसताय? इतकी मोठी लाईन दिसत नाही का तुम्हाला? सगळे लोक रांगेत उभे आहेत आणि आपल्या वेळेची वाट बघतायत आणि तुम्ही सगळ्यांना मागे टाकून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहात. एवढीच घाई असेल तर घरी बसून ऑनलाईन शॉपिंग करा ना. इशिताचं बोलणं ऐकून तो मुलगा तिच्याकडे पाहू लागला. तिच्या चेहऱ्यावरची निरागसता स्पष्ट दिसत होती. तिच्या मागे उभे असलेले लोकसुद्धा तिचं बोलणं ऐकून थक्क झाले. सगळ्यांनी त्या टोपी घातलेल्या व्यक्तीला ओळखलं होतं आणि म्हणूनच मार्केटमध्ये एकच उत्सुकता पसरली होती. लोक त्याच्याशी भेटायचं इच्छित होते, पण त्याच्या मागे उभ्या बॉडीगार्डमुळे कुणीही जवळ जाऊ शकत नव्हतं. इशिताने पाहिलं की सगळे लोक तिला आश्चर्याने बघत आहेत, तर ती थोडी गोंधळून गेली, कारण तिला अजिबात अंदाज नव्हता की तिच्यासमोर उभा असलेला माणूस नक्की कोण आहे. इशिता काही बोलणार इतक्यात तो मुलगा स्वतःहून म्हणाला, माझी काही घाई नाही. मी फक्त माझ्या बहिणीच्या बाळासाठी काही प्रोडक्ट्स घ्यायला आलो होतो, कारण त्याला खूप भूक लागली आहे. तुम्हाला माझं बोलणं खरं वाटत नसेल तर तिथं पहा, जिथं माझी बहीण बाळाला घेऊन माझी वाट पाहते. त्याच्या बोलण्यावरून इशिता तिथं पाहू लागली जिथं त्याने हातानं इशारा केला होता. ते पाहून तिलाही दिसलं की खरंच एक मुलगी आपल्या कुशीत लहान बाळ घेऊन
बिल काउंटरजवळ थांबली होती. हे पाहून इशिता त्या मुलाकडे हसून म्हणाली, "ओ माफ करा, आम्हाला वाटलं तुम्ही लाईन तोडून पुढे येताय. पण जर एवढी इमर्जन्सी असेल तर आधी तुम्ही तुमचं सामान घ्या, त्यानंतर मी माझं बिल भरते." इशिताच्या गोड शब्दांनी तो मुलगा हसला. जरी त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता तरी त्याची स्मितरेषा स्पष्ट जाणवत होती. पण तो इशिताकडे पाहून वेगळ्याच भावनेने हसत होता. जणू काही तिला पाहून त्याला काहीतरी खास वाटलं होतं. त्यानंतर त्याने पटकन बाळासाठी लागणारं सामान घेतलं आणि इशिताचे आभार मानत आपल्या बहिणीकडे गेला. तिथं त्याने आधी बाळाच्या हातात दुधाची बाटली दिली आणि मग परत इशिताकडे पाहू लागला, जी आपलं बिल भरत होती. जेव्हापासून इशिता अनया यांच्या घरी राहायला आली होती तेव्हापासूनच तिला काही गरजेच्या वस्तूंची खूपच आवश्यकता भासू लागली होती. मात्र घरच्यांकडे सतत काहीतरी मागणं तिला विचित्र वाटत होतं. म्हणूनच तिने ठरवलं होतं की ती आपल्याच पैशातून गरजेच्या वस्तू विकत घेईल. पण जेव्हा तिने वस्तू खरेदी केल्या तेव्हा इतकं मोठं बिल आलं की तिच्याकडे पुरेसा पैसा शिल्लकच राहिला नाही. त्यामुळे ती पर्समधील पैसे शोधू लागली. दूर उभा असलेल्या एका मुलाने जेव्हा तिला अशा अवस्थेत पाहिलं तेव्हा तिला मदत करण्यासाठी सरळ तिच्याजवळ आला. इशिताला अजिबात कल्पना नव्हती की तो टोपी घातलेला मुलगा पुन्हा तिच्याजवळ आला आहे. म्हणून ती पर्समधून काही वस्तू बाहेर काढू लागली. पण ती काही काढायच्या आधीच त्या मुलाने तिचा हात हलकेच धरून थांबवलं. तेव्हा इशिताची नजर त्याच्यावर गेली. त्याने आपली पर्स उघडली आणि काही नोटा तिच्यासमोर करत म्हणाला, "तुम्ही माझी एकदा खूप मदत केली होती, म्हणूनच मी तुम्हाला हे पैसे देऊ इच्छितो. मला माहिती आहे की तुम्हाला या वस्तूंची गरज आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हे ठेवा, तुम्ही नंतर परत देऊ शकता." त्याच्या या बोलण्यावर इशिताने स्वतःच्या हाताकडे पाहिलं. त्यानेही लक्षात येताच पटकन आपला हात मागे घेतला आणि पुन्हा नोटा तिच्यासमोर केल्या. ते पाहून इशिता म्हणाली, "नाही सर, तुमचे खूप आभार, पण मी कोणाकडूनही अशा प्रकारे मदत घेत नाही. इतकं पुरेसं आहे की तुम्ही माझा विचार केला. आम्ही सगळं मॅनेज करू. आम्ही कुणाचं उगाच काही घेत नाही आणि जर घेतलंच तर परत करणं आवश्यक असतं. आम्ही तुम्हाला ओळखत नाही, म्हणून क्षमस्व, मी हे पैसे घेऊ शकत नाही. कृपया तुम्ही निघा." इशिताच्या या उत्तराने तो मुलगा आश्चर्यचकित झाला. त्याने कधीच विचार केला नव्हता की कोणी इतक्या सहजतेने एवढे पैसे नकार देईल. तेवढ्यात तिच्या मागे रांगेत उभे असलेल्या एका बाईने इशिताकडे पाहत म्हटलं, "अगं बाळा, तुला माहीत नाही का हा कोण आहे? याला भेटायला लोक 2-2 दिवस आधी तिकीट बुक करतात. हे दुसरे तिसरे कोणी नाहीत, आपले सेलिब्रिटी अंगद सक्सेना. यांची कितीतरी सिनेमे सुपरहिट झाले आहेत. टोपी आणि मास्कमुळे ओळखू येत नाहीत, पण आम्ही चाहते ओळखतोच." ते ऐकून इशिता चकित झाली. ती अंगदकडे बघतच राहिली. खरं तर तिला हा सेलिब्रिटी ओळखत नव्हता, पण तिने आपल्या बहिणीकडून त्याचं नाव अनेकदा ऐकलं होतं. त्यामुळे विश्वासच बसत नव्हता की हा प्रसिद्ध व्यक्ती तिची मदत करत होता. अंगदने पाहिलं की ती अजूनही पैसे घेण्यास नकार देत आहे. तेव्हा तो हसत म्हणाला, "पहा, मला माहिती आहे की अनोळखी व्यक्तीकडून पैसे घेणं तुम्हाला जड जाते, पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही माझा नंबर घेऊन ठेवा. जेव्हा पैसे परत द्यायचे असतील तेव्हा मला ऑनलाईन पाठवा किंवा फक्त एक फोन करा, मी स्वतः येईन." हे ऐकून इशिताला त्याचं बोलणं योग्य वाटलं. तिला केवळ गरज होती आणि ती नंतर पैसे परत करू शकणार होती. शिवाय अंगद एक स्टार असून त्याच्याकडे प्रत्येकासाठी वेळ नसेल हेही तिला समजत होतं. ती म्हणाली, "ठीक आहे सर, तुमचे आभार. मी शक्य तितक्या लवकर तुम्हाला पैसे परत करीन. तुम्ही पण माझा नंबर जतन करून ठेवा." अंगदने लगेच आपला फोन काढून दिला आणि इशिताने आपला नंबर त्यात सेव्ह केला.
त्यानंतर अंगद तिथून निघून गेला, कारण सुपरमार्केटमध्ये गर्दी खूप वाढली होती. जर तो अजून थांबला असता तर बाहेर पडणं कठीण झालं असतं आणि मीडियालाही वेळ लागला नसता पोहोचायला. इशितानेही आपलं बिल भरून तिथून निघाली, पण काही जणांनी त्यांचा व्हिडिओ शूट केला होता आणि तो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होऊ लागला होता. कोणालाही वाटलं नव्हतं की सेलिब्रिटी अंगद सक्सेना एखाद्या मुलीची मदत करेल. विशेषतः त्याने इशिताचा हात धरलेला क्षण सुद्धा व्हिडिओमध्ये कैद झाला होता, ज्यामुळे लोकांना वाटत होतं की ही एकतर्फी प्रेमकथा आहे. या सगळ्यापासून अनभिज्ञ इशिता टॅक्सीत बसून तिथून निघून गेली. तिला अजिबात कल्पना नव्हती की सुपरमार्केटमध्ये घडलेल्या गोष्टी इंटरनेटवर व्हायरल होत आहेत आणि त्याचमुळे इकडे अंगद आपल्या बहिणीबरोबर कारमध्ये बसला. त्याची बहीण प्रिशा त्याच्याकडे पाहत थट्टेने म्हणाली, "काय रे अंगद, त्या मुलीची मदत करून खूप खुश दिसतोय." त्यावर अंगद हसत म्हणाला, "हो दीदी, मी तिचाच विचार करत होतो. किती साधी आणि सुंदर होती ती. चेहऱ्यावरची निरागसता एकदम स्पष्ट दिसत होती. खरंच मनाने खूपच स्वच्छ वाटली." प्रिशा त्याचं बोलणं ऐकून हसत म्हणाली, "असंच वाटतंय की माझ्या लहान भावाला प्रेम होऊ लागले. पण एक सांगते, याला प्रेम समजू नकोस. कदाचित तुला तिचं साधेपण आवडलं असेल. आणि हो, तू तिच्या हातात बांगड्या पाहिल्यास ना, ती कदाचित लग्न झालेली असेल, याचाही विचार कर." अंगदने तोंड वाकडं करत उत्तर दिलं, "काय दीदी, आजकाल सगळ्याच मुली बांगड्या घालतात आणि ज्या खरंच साध्या असतात त्या अजून सुंदर साज शृंगार करतात. जर तिचं खरंच लग्न झालं असतं तर ती मंगळसूत्र किंवा सिंदूर घातलं असतं, पण तिने तसं काहीच घातलं नव्हतं." हे ऐकून प्रिशा हसत म्हणाली, "अरे बापरे, माझ्या भावाला तर सगळं डिटेल्समध्ये निरीक्षण केले वाटतंय. तो सगळं इतक्या बारकाईने पाहत होता की असं वाटत होतं की आता मम्मीशी तुझ्याबद्दल बोलावं लागेल." प्रिशाच्या बोलण्यावर अंगद आपल्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, "अगं दीदी, असं काही नाहीये बरं. ते सगळं सोड. मला एवढं सांग की माझा छोटा राजकुमार कसा आहे? त्याला भूक तर नाही लागली ना?" त्याचं बोलणं ऐकून प्रिशा आपल्या मुलाकडे पाहत म्हणाली, "हो, तो झोपलाय. त्याला खूप भूक लागली होती म्हणूनच रडत होता. मी त्याला दूध पाजलं आणि बघ ना, तो लगेच झोपी गेला. आता मला लवकर घर गाठायला पाहिजे, कारण तुझा दादा मला अनेकदा कॉल करत आहे." प्रिशाचं बोलणं ऐकून अंगद हसला आणि ड्रायव्हरला गाडी थोडी वेगात चालवायला सांगितली. ड्रायव्हरने लगेच गाडीचा स्पीड करत तिथून निघाला. दुसरीकडे कबीर आतुरतेने वाट पाहत होता की त्याचा मॅनेजर इशिताचा तो वाईट फोटो केव्हा व्हायरल करतो. पण खूप वेळ जाऊनही काही व्हायरल न झाल्याने कबीरने चिडून मॅनेजरला फोन करायला मोबाईल हातात घेतला. पण त्या क्षणी त्याचं लक्ष टीव्हीवरील हेडलाईनकडे गेलं, जिथे इशिता दुसऱ्याच कोणाच्या तरी सुपरमार्केटमध्ये दिसत होती. ते पाहून कबीरने तो व्हिडिओ सुरू केला. त्यामध्ये एक छोटा क्लिप दाखवला जात होता, ज्यामध्ये इशिता सामान घेत होती आणि तिच्या बाजूला उभा असलेला मुलगा तिला पैसे देत होता. असं वाटत होतं की इशिता तिच्या बॉयफ्रेंडसोबत मार्केटमध्ये गेली आहे. टोपी आणि मास्कमुळे त्या मुलाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण हेडलाईनमध्ये अंकित सक्सेना हे नाव पाहून कबीर सुन्न झाला. त्याला कधीच वाटलं नव्हतं की ही इशिताचा अंकित सक्सेनाशी काही संबंध असेल. इकडे इशिता देखील सामान घेऊन घरी आली. घरात पाऊल टाकताच तिने पाहिलं की सगळे घरचे लोक तिच्याकडेच पाहत आहेत. त्या नजरा पाहून ती एक क्षण घाबरली. घाबरत ती घरात आली आणि तिचं लक्ष टीव्हीकडे गेलं, जिथे न्यूजमध्ये तिच्याबद्दलच बोललं जात होतं. तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता
पण तिच्यासोबत असलेल्या म्हणजेच अंगद सक्सेनाचा चेहरा नीट दिसत नव्हता. तरीही तिच्या चाहत्यांनी जो व्हिडिओ शूट केला होता त्यामुळं हे व्हायरल झालं होतं की अंगद सक्सेना त्याच्या गर्लफ्रेंडसोबत सुपरमार्केटमध्ये दिसला. स्वतःला टीव्हीवर पाहून इशिताच्या डोळ्यात आश्चर्य उभं राहिलं. तिला समजलं की घरचे सगळे तिला का बघत आहेत. ती घाबरून म्हणाली, हे सगळं खोटं आहे. अंगद सक्सेना माझा बॉयफ्रेंड नाहीये. तो फक्त तिथे मला मदत करायला आला होता. मी एकटी खरेदी करत होते आणि माझ्याकडे थोडे पैसे कमी पडले. मी काही सामान परत ठेवायला निघाले तेवढ्यात तो आला आणि त्याने मला मदत केली. मी त्याला सांगितलं की मी पैसे परत देईन, पण हे सगळं कोणी शूट केलंच नाही. तेच कळलं नाही. मी त्याला ओळखतही नाही. मी त्याला पहिल्यांदाच भेटले. हे बोलताना तिच्या डोळ्यात घाबरले पण होतं. हे ऐकून घरचे आधी तिला शांतपणे पाहू लागले, पण क्षणातच जोरजोराने हसायला लागले. त्यांना हसताना पाहून इशिता गोंधळली. तेवढ्यात अनाया तिच्या जवळ येऊन हसत म्हणाली, माझ्या असताना तुला कोणीही चुकीचं समजणार नाही. मी जाणून आहे की तू अंगद सक्सेनाला अजिबात ओळखत नाहीस. जेव्हा न्यूजमध्ये तुझा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा आम्हीही थोडे घाबरलो होतो. वाटलं तू अंगदला कसं काय ओळखतेस, पण नंतर विचार केला की कदाचित कुणाला गैरसमज झाला असेल आणि त्या व्हिडिओला मुद्दाम चुकीचा रंग दिला गेला असेल. तू काळजी करू नकोस, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अनयाचं बोलणं ऐकून इशिताला हायसं वाटलं. मग तिनं सगळ्या घरच्यांकडे पाहिलं. त्यात जानकी खन्ना तिच्याजवळ येऊन हसत म्हणाली, बेटा, खरं सांगायचं तर सुरुवातीला आम्हालाही थोडं वेगळंच वाटलं होतं, पण अनायाने समजावून सांगितल्यावर आम्हालाही जाणवलं की हो, कदाचित गैरसमज झाला असेल. म्हणूनच ठरवलं की तू आलीस की तुझ्याकडूनच विचारू, पण तू तर स्वतःच स्पष्ट सांगितलंस. हे ऐकून इशिता हसून म्हणाली, धन्यवाद. तुमचं सगळ्यांचं जेव्हा माझ्यावर एवढा विश्वास आहे तेव्हा मी वचन देते की तुमचा हा विश्वास कधीही मोडणार नाही. तेवढ्यात जान्हवी खन्ना पुढे येऊन म्हणाली, पण बेटा, जेव्हा तुझ्याकडे पैसे कमी होते तेव्हा तू आम्हाला का नाही कॉल केलास? आम्ही लगेच ऑनलाईन पैसे पाठवले असते. आता हे पण तुझंच घर आहे. जसं अधिकार इतर मुलांना आहे तसाच तुलाही आहे. पुढच्या वेळेस तू सहज पैसे वापरू शकतेस. कोणी तुला थांबवणार नाही. पुढच्या वेळेस जेव्हा मार्केटमध्ये जाशील तेव्हा आधीच पैसे घेऊन जा. असं समजायचं नाही की हे आमचं घर आहे आणि ते पैसे आमचे आहेत. आता हे तुझंही घर आहे. असं म्हणून जान्हवी खन्ना हसली. ते ऐकून इशिता हसत म्हणाली, ठीक आहे मम्मी, पुढच्या वेळी मी लक्षात ठेवीन आणि आज झालेल्या या चुकांसाठी मी तुमच्याकडे माफी मागते. जर हे सगळं गैरसमज असली तर चूक माझीच आहे. इशिताचं बोलणं ऐकून जान्हवी खन्ना हसत म्हणाली, बेटा, तुझी काहीही चूक नाही. तू आमच्याकडे येऊन खरं सांगितलंस. हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे. आम्हाला माहीत आहे की तू कधीच चुकीचं वागणार नाहीस. आता तू वरच्या खोलीत जा. तू थकलेली दिसतेस आणि एवढं सामान सगळं तू एकटीने उचललं आहेस. असं वाटतंय की तू सगळी वाट पायदळ आलीस. हे ऐकून इशिता थोडी घाबरून म्हणाली, मम्मी, मी ऑटोनेच आले होते, पण वाटेत ऑटो बंद पडली म्हणून मला पायाने यावं लागलं. पण काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे आणि अजून वेळ आहे ना, तोपर्यंत मी रात्रीचं जेवण बनवते. ते ऐकून जान्हवी खन्ना डोळे बारीक करत म्हणाली, एक तर तू एवढं चालत आलीस आणि वरून आता स्वयंपाकघरात जायचं आहेस. काहीही नाही, तू काही स्वयंपाकघरात जाणार नाहीस. हे घर तुझं आहे, म्हणजे असं नाही की तुला सतत कामं करायची आहेत. तुला आरामही करायला हवा. जान्हवी खन्ना इशिताला म्हणते, काम करण्यासाठी घरात नोकर आहेत. त्यांना इथे फुकट ठेवलेलं नाहीये. त्यांना कामाच्या बदल्यात पैसे दिले जातात.
जर तू त्याचंही काम करशील तर मग त्यांना पगार कोण देणार? जान्हवी खन्ना यांच्या या बोलण्यावर अनया इशिताकडे पाहत म्हणाली, हो इशिता, मॉम अगदी बरोबर बोलतायत. तू उगाच सगळ्यांची काळजी करत असतेस, स्वतःची मात्र कधीच पर्वा करत नाहीस. जेव्हा दुसऱ्यांची वेळ येते तेव्हा तू स्वतःला पूर्ण विसरून टाकतेस. तू सध्या तुझ्या खोलीत जा आणि थोडा आराम कर. काही हवं असेल तर मला सांग, मी लगेच घेऊन येईन. अनयाचं बोलणं ऐकून इशिता हसूनच तिला बघते आणि मग शांतपणे कबीरच्या खोलीकडे वळते. तिला आतून एक भीती वाटत होती. जर ही बातमी सगळ्या घरच्यांनी पाहिली असेल तर अर्थातच कबीरलाही ती माहिती मिळाली असेल आणि यामुळे तिला कुठेतरी एक असुरक्षिततेची भावना येत होती. ती खोलीत शिरताच कबीरने तिला लगेच आत ओढून घेतलं. इशितासाठी ही दुसरी वेळ होती. पहिल्यांदा जेव्हा ती खोलीत आली होती तेव्हाही कबीरने असंच तिला आत खेचलं होतं. आज पुन्हा त्याने तेच केलं. त्यामुळे ती पुन्हा हादरली. पण यावेळी तिची घाबरलेली अवस्था जरा क्षणिक होती, कारण खोलीतली लाईट चालू होती. कबीरच्या त्या संतापलेल्या डोळ्यांकडे पाहून इशिताच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. त्याचे डोळे एखाद्या रागीट हिंसक प्राण्यासारखे वाटत होते, जणू काही ती त्या क्षणी तिला फाडून टाकणार आहे. इशिता इतकी गोंधळलेली दिसतात कबीरने तिला जोरात भिंतीवर आपटलं आणि तिचा गळा दाबत म्हणाला, इतकं सज्जन बनून शेवटी तू कोणाला दाखवायला चालली आहेस? माझ्या कुटुंबासमोर तू खूप चांगली बनायचं नाटक करतेस ना? तर तो बोलतो, तुला वाटतं का मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही? तू किती घाणेरडी मुलगी आहेस याची कल्पना आहे मला. मी सगळं जाणतो आहे. कबीर इशिताला म्हणतो, जर मी घरच्यांना सांगितलं की तू मुलांना टिश्यू पेपरसारखं वापरतेस तर ते तुला घराबाहेर हकलवून देतील. तू एक नंबरची बेशरम, नीच, चालू मुलगी आहेस, जी लोकांच्या भावना खेळण्यासाठीच जन्मली आहेस. मी तुझ्यासारख्या कोणत्याही मुलीशी लग्न करायचं नव्हतं मला, पण केवळ आईच्या आग्रहाखातर मी लग्न केलं. पण जर लग्न आधी समजलं असतं की तू इतकी नीच आणि बिनचरित्र आहेस तर मी स्वप्नात सुद्धा तुझ्याशी लग्न केलं नसतं. कबीरच्या तोंडून हे सर्व ऐकून इशिताच्या काकांना जणू वेदना होऊ लागल्या. ती ढसाढसा रडू लागली. तिला वाटू लागलं की हे अपमानाचे शब्द कोणी तिला सतत ओरडून सांगतंय. तिने स्वतःला सावरत कबीरला स्वतःपासून दूर केलं. दोन्ही कानं झाकून चित्कारत म्हणाली, बस, खूप झालं. तुम्ही बोलत राहिलात म्हणजे मी सगळं ऐकत राहणार का? माझ्याविषयी काहीही न समजता, काहीही न जाणता तुम्ही माझ्यावर इतका घाणेरडा आरोप कसा करू शकता? तुम्ही मला ओळखत सुद्धा नाहीत आणि तरीही मला बिनचरित्र म्हणताय. इशिता इतकी ओरडू लागल्यावर कबीर शांत बसणार नव्हताच. उलट त्याचा राग आणखी वाढला. त्याने तिचे केस पकडून खेचत म्हणाला, मला तुला ओळखण्याची अजिबात इच्छा नाहीये. जे काही मी पाहिलंय तुझ्याबद्दल त्यावरूनच मला आता तुझा तिटकारा वाटतोय. तू स्वतःला चांगली समजतेस. तू कुठे आहेस चांगली? माझ्या बहिणीशी मैत्रीण करून या घरात पाऊल ठेवलंस. सगळ्यांना प्रेमाच्या गोड गप्पांमध्ये आता गुंतवलंस आणि शेवटी माझ्याशी लग्न केलंस. तुझ्यासारख्या मुलींना तर मी माझ्या पायाखाली सुद्धा जागा देणार नाही. तुझी इतकी सुद्धा औकात नाही की तू माझ्यासमोर आवाज चढवशील. पुढच्या वेळी जर तू असं ओरडलीस ना तर मी तुला या खोलीतून नाही तर घरातूनच हकलावून देईल आणि मग तुझी हालत होईल ती पाहून रस्त्यावरील लोकही तुझी थट्टा करतील. कबीरच्या या बोलण्याने इशिताला प्रचंड दुःख झालं.
तिला कल्पनाही नव्हती की कबीर तिच्याशी अशा भाषेत बोलेल. तिला जेवढं कबीरबद्दल ऐकलं होतं तिने, त्यावरून तो असा वागेल याची तिला शून्य ही शक्यता नव्हती. इशिता त्याचे हात आपल्या केसांमधून काढून म्हणाली, तुम्ही माझ्यावर इतका राग का करताय? मी असं काय केलंय? तुम्ही काही विचारल्याशिवाय, काही ऐकल्याशिवाय इतके आरोप का करता? कोणतीही मुलगी आपल्या अपमानाचं सहन करू शकत नाही. मी काहीच न बोलता शांत राहते. याचा अर्थ असा नाही की माझी इज्जत नाही. जेव्हा गोष्ट माझ्या स्वाभिमानावर येते ना, तेव्हा मीही गप्प बसत नाही. तुम्हाला मला मारायचंय ना, मारा, काही हरकत नाही. इशिता कबीरला म्हणते, मी स्वतःहून मरून माझ्या आईवडिलांकडे जायचं ठरवलं आहे. या जगाने मला नेहमीच फसवलंय. जेव्हा प्रेम हवं होतं तेव्हा मला फसवणूक मिळाली. म्हणून आता तुम्हीच मला मारून टाका. माझं आयुष्य संपवण्यासाठी हेच एक योग्य वेळ आहे. मारा मला, इशिता कबीरला म्हणत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.